कर्जत विपक्ष कामोठे या दोन संघामधली ही मॅच आपण पाहतोय। पहिले तर कामोठे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंग करण्याचा निर्णय कामोठे संघाने घेतला आणि इथून फक्त बघता बघता पाहता पाहता आणि बोलता बोलता देखील इथे पहिला विकेट डाऊन झाला। पहिला इथे मात्र हदरा बसलाय। अर्थात कामोठे संघाला एक खराब सुरुवात मित्र म्हणेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पहिला विकेट इथे मात्र डाऊन होतोय। डॉक्टर संजीव गोलंदाजी मार्कवर स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असताना हा मात्र मनसुबा हाणून पाडला गेला, कारण पहिलं षटक मॅन्डेटरी पाऊल प्लेचा P1 आहे आणि P1च्या षटकामध्ये अधिकच्या धावा बनवण्याचा प्रयत्न हा कामोठे संघाच्या फलंदाजांचा होता। पण पहिला इथे विकेट डाऊन झाल्यानंतर आता जो प्रेशर आहे तो बिल्डअप होणार आहे की इथून मात्र प्रेशर रिलीज करणारा खेळ हा फलंदाजाकडून खेळण्यात जाणार हे खेळ मात्र आपण इथे पाहूया, कारण आता नवीन फलंदाज मैदानावरती आला आहे अरुण इनॅट नंबर 3। जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण इंडियन क्रिकेटसाठी विराट कोहली यांना तिसऱ्या क्रमांकावर पाहतोय, तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज कामोठ्या या संघाच्या वतीने आपण पाहतोय अरुण यांना। खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, बॅटचा फ्लो देखील आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने होता। क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने दोन प्रोटेक्शन देण्यात आलेले आहेत, कारण मॅन्डेटरी P1चं षटक आहे। या बल्ला मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू, अगदी बोट फिरवली जातात चेंडूवर, गुडलेन स्पॉटला चेंडू पडलाय, उचली घेतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या पर्यंत पोहोचतोय, निर्धाव चेंडूची सांगता होतोय। अप्रतिम गोलंदाजी, कारण पहिला विकेट इथे या गोलंदाजाला मिळाला आहे। पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, इथे मात्र बॉल ऑफ द डे मी तर म्हणेल। जसं गुडले स्पॉटला चेंडू पडलाय, पडत एकदा वळण घेतलाय, राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी इथे चालू आहे। गोलंदाजी मार्कवर डॉक्टर संजीव आक्रमकरित्या इथे गोलंदाजी करत असताना या बल्ला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी थोडासा लॉफ केला होता चेंडूला पॉइंटच्या दिशेने, त्याच्यामध्ये आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षक या चेंडू मागे धावत आहेत पकडण्यामध्ये। एक धाव संख्या मिळेल या एकेरी धावसंख्येने, धावफळक मात्र पुढे जाईल 2 आकड्यावरती 1 विकेटच्या मोबदल्यात 2 धावा धावफळकावरती। कामोठे संघ ज्या संघानं प्रथमतः नाणेफेक जिंकली, फलंदाजी स्वीकारली आणि प्रतिस्पर्धी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी इथे आमंत्रित केलं गेलं। पहिलं षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ आलाय। पहिल्या षटकानंतर मात्र 2 धावा धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात। दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत, कॅलिबर आहे, क्षमता आहे, पण ही क्षमता मात्र क्रिकेटच्या पटलावरती दाखवावी लागेल। कामोठे विपक्ष कर्जत रायगड मेडिकल असोसिएशन आयोजित डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 हे पर्व जवळपास सीझन 25 सीझन हे चालू आहे। एवढी मोठी लांब ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद जवळपास 350च्या वर याच्यामध्ये डॉक्टर्स खेळाडू यामध्ये सहभागी झाले। त्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आम्ही आयोजकांच्या वतीनं स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा या क्रिकेटच्या कलरफुल ब्युटिफुल अशा दुनियेमध्ये आपला घेऊन जातोय। पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा। पहिलं षटक मात्र अगदीच आपण पाहतोय कर्जतच्या बाजूने आहे। मोमेंटम सध्या पहिल्या षटकामध्ये शिफ्ट झालाय कर्जत संघाच्या बाजूनं। नवीन गोलंदाज मैदानावर इनॅट नंबर 7 महेंद्रसिंग धोनी ची इथे मात्र आठवण केली। जर्सी नंबर 7 मध्ये हा खेळाडू खेळतोय। याबल्ला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जागा दिली आणि पॉइंटच्या दिशेने, डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल, सीमारेषा पार, मिळतील धाबा 4। फलंदाजाच्या बॅट मधून आलाय या सत्रातील या मॅच मधून पहिला हा चौकार। डॉक्टर अरुण लाखोले यांच्या बॅट मधून आलाय। थोडा प्रेशर मध्ये खेळ चालू आहे अरुण डॉक्टर यांचा, कारण पहिली सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव केलेत, कारण असं म्हटलं जातं की एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन। तो प्रेशर क्रिएट झाला होता, आता हा जर रिलीज करायचा असेल तर मोठा फटका येणं गरजेचं होतं। तो फटका मात्र आपण पॉइंटच्या दिशेने पाहिला। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज डॉक्टर कुलदीप याला पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर आणि पॉइंटच्या मध्य भागातून चेंडू अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। एकेरी धावसंख्या मिळेल, एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे जाईल। स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळेल। याला क्रिकेटचा एक अविभाज्य असा घटक म्हटलं जातं, कारण इथे स्ट्राईक रोटेशन हा खूप महत्वाचा आहे आणि इथून भागीदारी देखील होणं तेवढंच महत्वाचं आहे। यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय अगदी अनिल कुंबळे
यांच्या स्पिनरची मला आठवण झाली. आता सध्याच्या घडीला कुलदीप यादव, चहल, युजवेंद्र चहल अशा पद्धतीचा हा स्पिनर गोलंदाजी मार्कवर आहे. डॉक्टर कुलदीप यावेळेला मोठा फटका आला स्लॉट मध्ये, गुडघा टेकून बैठक शॉट इथे पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या वरून दन दन करत जाणारा हा षटकार. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. इथून मात्र संपर्क तेवढाच चांगला राहिला नाही. इथून संधी उपलब्ध करून झेल निसटतोय. ही संधी इथे उपलब्ध करून दिली जाते फलंदाजाला. इथे मात्र मला असं वाटतं मोठी चूक क्षेत्ररक्षकानं केलेली आहे, कारण ज्यानं षटकार मारलाय, जो चांगल्या मोमेंटम मध्ये फ्लो मध्ये खेळतोय, अशा खेळाडूची आपण जर झेल सोडत असाल तर नक्कीच तो देखील संधीचा फायदा घेईल. या बल्ला मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मुंबईचं मरीन ड्राईव्ह, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि इथून मात्र डॉक्टर अरुण यांचा कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. बघता बघता पाहता पाहता 2 षटक इथे संपलेत. 12 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 16, 2 इथे षटक संपलीत. 1 विकेटच्या मोबदल्यात 16 धावसंख्या. धावफलकावर कामोठे संघ ज्यानं प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे 3 आपण जर सामने पाहिले तर ज्यांनी ज्यांनी नाणेफेक जिंकली त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं, पण इथे थोडंसं विरुद्ध आपण निर्णय हा कर्णधाराने घेतला गेला. फलंदाजी स्वीकारली. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा आल्या, 1 विकेट गमावली. दुसऱ्या षटकामध्ये कुलदीपजी यांचा विकेट इथे ओव्हर बघितला, 14 धावा त्यांनी दिल्या आणि एकंदरीत 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 1 विकेटच्या मोबदल्यात 16 धावसंख्या धावफलकावर कामोठे संघाची. इथून मात्र फिल्डिंगमध्ये बदल होतोय. डीप स्क्वेअर लेग असेल, डीप मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय. आणि इनसाइड 38 सर्कलमध्ये आपण विचार केला तर इथे आपण लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय. तदनंतर आपण पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक स्लिप देखील आहे. या बल्ला मात्र टप्पा पडलाय. उचली चेंडू घेतोय. कुठल्या स्पॉटला चेंडू पडल्यानंतर इथे मात्र विविधता चेंडूमध्ये पाहायला मिळतोय, कारण कुठले स्पॉट नक्की कशा पद्धतीने खेळायचं हा मात्र नक्कीच संभ्रम फलंदाजाच्या मनामध्ये निर्माण केला जातोय गोलंदाजाकडून. या बल्ला मात्र मोठा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, काय होईल जजमेंट नाही. याबद्दल मात्र अंदाज चुकला गेला आणि इथून मात्र पुन्हा संधी मिळतोय. मगाशी देखील एक झेल सुटला गेला लॉंग ऑफच्या दिशेनं आणि आता देखील आपण पाहतोय मिड ऑनच्या दिशेनं हा झेल निसटतोय. 2 वेळा संधी मात्र या फलंदाजाला मिळते. चांगली गोलंदाजी होतोय. स्पिनिंग अटॅक इथे मात्र आहे. 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करतायत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळताना डॉक्टर महेशजी. टप्पा पडलाय आतल्या दिशेला. याला मात्र मारायचं होता कव्हरच्या दिशेने, कारण बॅटचा फ्लो देखील आपण पाहतोय, कारण बॅटचा जो फेस होता तो अगोदरच क्लोज झाला होता. तदनंतर चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. एक संभ्रम निर्माण करतोय. अगदी चांगली कौतुक करेल, प्रशंसा करेल डॉक्टर महेश यांची. खोलवर टप्प्याचा चेंडू याला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेटचा मादक सौंदर्य इथे पाहायला मिळतोय. सचिन रमेश तेंडुलकर सर, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव यांच्या बॅट मधून पाहावा असा स्ट्रेट ड्राईव्ह. इथून मात्र मिस फिल्डिंग आपण पाहायला मिळतो. कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळत नाही खेळाडूंमध्ये आणि त्याचं मात्र बेनिफिट ऑफ डाऊट आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय. एकेरी धाव जिथं होती तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केली. धाव फळक मात्र पुढे पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 1 बाद 20 धावसंख्या धावफलकावर. चांगली गोलंदाजी होते, पण सहकार्य पाहिजे क्षेत्ररक्षकांकडे, ते मिळत नाही. याला टप्पा पडलाय. पुन्हा एकदा उचली घेतोय. अप्रतिम फ्लाईट दिली जातोय गोलंदाजाकडून. अगदीच आपण मोठे फटकेबाजी करण्याची संधी दिली जातोय, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही असं म्हटलं जातं. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. इथं मात्र पद्धत आली त्याचा वापर केलाय. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला गेलाय, अडवला गेलाय. एकेरी धावसंख्येने स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल आणि 3 षटक समाप्तीचा निर्वाळा पंचांकडून. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 विकेटच्या मोबदल्यात 21 धावसंख्या. 21 लॉस ऑफ 1 विकेट, रिमेनिंग 1 ओव्हर इन दिस मॅच. अप्रतिम इथे आपण पाहतोय ही स्पर्धा आणि या स्पर्धे मात्र आनंद घेत असताना सर्व आमचे डॉक्टर्स वर्ग. खरं तर डॉक्टर्सला
परमेश्वराचं देव, खरं तर देव आपण साक्षात कोणी पाहिला नाही, पण माणूसरूपी जर देव पाहायचा असेल तर डॉक्टरामध्ये तो देव अगदीच कोरोनामध्ये आपण सर्वांनी पाहिला. आज तागायत आपण पाहतोय 350च्या वर डॉक्टर्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या डेलीच्या आपण पाहतोय जीवनशैलीमध्ये काहीतरी एक विरंगुळा असावा या दृष्टिकोनातून आपण पाहतोय रायगड मेडिकल असोसिएशननं ही स्पर्धा मात्र 2 दिवस इथे संपन्न करण्याचा निर्णय घेतला आणि या स्पर्धेला मात्र मोठा प्रतिसाद या डॉक्टर वर्गाकडून मिळत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 18 चेंडू 21 धावा, धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर डॉक्टर दिलीप सावळे. डॉक्टर दिलीप सावळे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळतील. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण पाहिली, बंधनं पाहिली तर एक डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअरला काय लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. या बल्ला मात्र पायामध्ये टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्ह केला. चेंडू मात्र डीप आपण मिड विकेटच्या दिशेने पाहतोय. एकेरी धावसंख्या पूर्ण केली, दुसरी धावसंख्या देखील इथे अर्जित केली गेलेली आहे, पूर्ण केली गेलेली आहे. मीडियम स्पेसर गोलंदाज आणि स्पिनिंग अटॅक असं एकंदरीत कॉम्बिनेशन गोलंदाजीमध्ये आपण कर्जत संघाचं पाहतोय. चांगलं इथे मात्र हँडल केलंय कर्णधारानं पूर्णपणे. आज क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट या बल्ला काय फटका होता BT विलियर्स स्टाईल मध्ये. चेंडू मात्र फेकून दिलाय डीप बॅकवर्ड. डॉक्टर क्षितिज यांचा खेळ मात्र आता चांगला होतोय. सलामीला आलेले फलंदाज आहेत. कुठेतरी धावसंख्या रुसली होती, तिला हसवण्याचं काम मात्र डॉक्टर क्षितिज यांनी केलंय. त्यांच्या आतापर्यंत खेळाचा विचार केला तर 2 मोठे फटके आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 25 धावसंख्येचं योगदान देत असताना आणि अरुण सरांचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 6 धावसंख्या. म्हणजे एक आपण पाहतोय सहयोगी अशी भूमिका अरुण सर त्यांच्या क्षितिज सरांच्या सोबत करत असताना. याला मोठा फटका आलाय लेट पण थेट त्यांच्या बॅट मधून. इथून मात्र फेकून दिला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावसंख्ये. मैदानावरती आणि स्लॉग ओव्हरचं षटक अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये अधिकच्या धावा बनवण्याचा प्रयत्न जो डॉक्टर क्षितिज यांचा आहे तो मात्र यशस्वी झालाय. 3 षटकं मात्र पूर्णपणे अभ्यास करण्यामध्ये व्यतीत केली आणि त्यानंतरचा 4थ्या षटकावर मात्र प्रहार करत असताना डॉक्टर क्षितिज या बल्ला मात्र प्रतिम नटराज स्टाईल मध्ये हा पुन्हा एकदा फेकून दिलाय. अगदी आपण पाहतोय फुल आणि हा फुल मात्र इथे होतोय सक्सेसफुल. तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य सायस त्याचं कारण अभ्यास. 3 षटकं मात्र पुरेपूर अभ्यास करण्यामध्ये व्यतीत केली. खेळपट्टी कशी खेळतोय, चेंडू कसा आपल्या खेळपट्टीवर पडल्यानंतर बॅट पर्यंत रीच होतोय याचा पूर्ण अभ्यास आणि त्यानंतर आला हा रिझल्ट. 2 मोठे फटके. आता मात्र फटका फसलाय. इथे मात्र भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळ विना शक्ती बोलू नये. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इथे मात्र शक्ती एक्झिक्यूट झाली नाही आणि इथून मात्र डॉक्टर क्षितिज यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लागला आणि पहिलं सत्र देखील इथे संपलाय. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपला आणि धावा धाव फलकावर इथे लागल्या गेल्या. 43 लॉस ऑफ 2 विकेट. पहिलं सत्र संपलं. 43 धावसंख्या झाल्या. 44 धावसंख्येचं आव्हान टार्गेट इथे आहे. चला पुढचे 2 संघ रोहा आणि मुरुड संघाचे दोन्ही कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी अधिकचा चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण इथे यायचं आहे. चला टॉस का वॉस.
गरज सर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. रोहा संघ आणि मुरुड संघ, रोहा आणि मुरुड या दोन्ही संघाचे संघनायक कृपया करून आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तिथे सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. रोहा मुरुड असे दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळत असताना आपण पाहणार आहोत. चला पाहुणे इथे आले दोन्ही संघाचे कर्णधार. आपण कृपया करून अधिकचा वेळ न दवडता आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे उपस्थित राहायचं आहे. मानाची अभिमानाची सन्मानाची डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 ची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये, रोहा विपक्ष मुरुड हे दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये असतील आणि या सामन्याचं नाणेफेकीचा कौल मात्र आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. सन्माननीय स्पर्धेचे प्रेसिडेंट महोदय त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. हॅलो, आतापर्यंत फक्त 4 मॅचेस आपल्या कंप्लीट झाले, 6 मॅचेस गरज सरांना देखील विनंती असेल त्यामुळे सगळ्यांनी वेळेला आपण सहकार्य करावं ही विनंती. हा, ज्यांच्या मॅचेस नाही त्यांनी पटकन जेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या 6 मॅचेस इन शेड्यूल कंप्लीट करता येतील. अक्षय सर. रोहा आणि मुरुड संघाचे कर्णधार या आपण. गरज सर प्लीज कम ऑन स्टेज. एका बाजूला रोहा संघ, दुसऱ्या बाजूला मुरुड संघ, या दोघांचं नेतृत्व आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय रोहा संघानं आणि बॅट फर्स्टचा निर्णय आहे. तर दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देतोय आणि मान्यवरांचे आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा आपल्याला कॉम बॉक्स मध्ये निलेशजी नाईक सरांच्या समवेत आपल्याला घेऊन जातोय. ऐकूया या विभागातील एक दमदार वाईस निलेशजी नाईक सर. सुस्वागत है आप सभी दर्शकों का. दोपहर के सत्र में खाना खाने वाले जो स्वाद है तो यहाँ तक हमारे आ रहा है, ये अच्छी बात है. लेकिन ये थोड़ी सी दिक्कत की बात है कि 4 ही मुकाबले अब तक पूरे हुए हैं. पानी की ज़रूरत कैप की मांग की है खिलाड़ियों द्वारा और अभी भी 6 मैचेस शेष हैं. तो आप वक्त के साथ हमारा सहयोग करें. जल्द से जल्द आपको जब भी बुलाया जाए तब आप मैच में मैदान पर जल्द से जल्द उतरे और लगभग 20 मिनट में एक इनिंग खत्म होनी चाहिए. दोनों ही टीमों को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देती हुई मैच नंबर 4 कर्जत बनाम कामोठे. खूबसूरत पिच की तासीर और तस्वीर है और ये विंटर का सीज़न बेमिसाल और बेनज़ीर है. आप और हम हैं इस वक्त रिलायंस नागोटने के शानदार ग्राउंड पर, जहां पर आज 13 दिसंबर 2025 में रायगढ़ मेडिकल एसोसिएशन द्वारा आयोजित DPL 2025 का ये 25वां संस्करण आपके सामने. मैच ऑन. कर्जत टीम को जीतने के लिए 44 रनों की जरूरत 24 गेंदों में और उनको रोकने के लिए कामोटे के गेंदबाज अब तैयार. हेमंत गेंदबाजी की बागडोर संभालते हुए, अंपायर जी का इशारा आता हुआ अपने हाथों को सहलाते हुए, खोलते हुए, स्विंग करते हुए गेंदबाज तैयार. पारी की ये पहली गेंद. आड़े बल्ले से इस गेंद को खेल दिया था. गेंद जाती हुई शॉर्ट स्क्वायर लेग पर 1 रन और 1 रन के साथ गणपति बाप्पा मौर्या कर्जत टीम का 43 रन बनाए थे. पहले टॉस जीतकर बल्लेबाजी करने का एक प्रवाह के विपरीत निर्णय लिया कामोटे के कप्तान ने. और गुलाम फिल्म का आमिर खान का वो डायलॉग मुझे याद आता हुआ. बढ़िया शॉट, एक टिप्पा गेंद हवा में और ये 4 रन. शानदार चौका, ये लगा PCC चौका. डीजे खान का वो मशहूर डायलॉग मुझे याद आता हुआ. कप्तान जी, इनके लिए मैं ये सुनाना चाहूंगा.
लहरों के साथ तो एसआर के, लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है, असली इंसान वही है जो लहरों को चीर कर आगे बढ़े। और प्रवाह के विपरीत एसआर के ने कामोटे टीम को बल्लेबाजी के लिए न्योता दिया, लेकिन ये कहीं ना कहीं खराब गेंदबाजी और ये चौका आता हुआ। लगातार 2 बड़े शॉट, 2 लगातार चौके, 44 का पीछा करती हुई करजत टीम शानदार शुरुआत में। डीजे बने हैं, हालांकि 2 गेंदे खराब। इसकी पिछली वाली गेंद थोड़ी सी अच्छी जरूर थी, फील्ड प्लेसमेंट और पैनापन होता तो वो चौका रोका जा सकता था। उसका मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाजी करने वाले हेमंत के ऊपर आया और जो चौका लगाया है दिगंबर, डॉक्टर दिगंबर द्वारा ये 2 लगातार के चौके आए। उसके बाद अच्छी वापसी की है कामोटे के डॉक्टर हेमंत ने। कामोटे द बूमिंग सिटी, हालांकि बहुत अच्छे प्रोजेक्ट हमें नजर आते हैं उन लोगों का, खारघर, कामोटे, कड़म्बोली, पनवेल और पूरे रायगढ़ का, यानी कि उत्तर रायगढ़ यानी कि पनवेल, कामोटे, खारघर, और दक्षिण रायगढ़ यानी पोलादपुर, मुरुड, मसड़ा, श्रीवर्धन और उसके लोगों की हेल्थ का पूरा ख्याल रखते हुए ये हमारे डॉक्टर्स, काफी बढ़िया फिजिक उनकी नजर आती हुई। हर एक डॉक्टर्स बिल्कुल चुस्त दुरुस्त तंदुरुस्त है और अपने हेल्थ का पूरा ख्याल वो रख रहे हैं। हालांकि कप्तान है जो हमारे कामोटे के, उनके जर्सी के पीछे एसआर के लिखा है। क्या वो एसआर के फैन है या उनका नाम ही उनसे मेल खाता है? नंबर 6। इस गेंदबाज को देखकर कहीं ना कहीं मुझे मुश्ताक अली, इनकी मुश्ताक अहमद, इनकी याद आती हुई। पाकिस्तान की वो गेंदबाज हालतों को ऊपर करके गेंदें डालते थे और उनसे ही मेल खाता हुआ ये एक्शन। 3 बड़े शॉट्स, 44 का पीछा करती हुई करजत टीम अब थोड़े से एग्रेसिव पॉइंट पर आकर रुकी है, क्योंकि रन बने हैं अभी 14। एक ओवर के खेल के बाद, एक ओवर के खेल के बाद रन बने हैं 14 और 3 ओवर्स में अब 10 रन प्रति ओवर 30 की जरूरत। नहीं, तब तक छोड़ेंगे नहीं। क्या ये मैच, ये मुकाबला कौन सी टीम छोड़ती है? बढ़िया शॉट ऑफ साइड पर, ओ लॉन्ग ऑफ पर ये कैच हो सकता था या नहीं, हालांकि आगे आए, बहुत ही बढ़िया फील्डिंग। 3 रन अपनी टीम के लिए उन्होंने जरूर बचाए हैं। सिंगल्स के साथ आगे बढ़ती हुई टीम करजत 44 का पीछा करती हुई बगैर किसी विकेट के 16 पहुंची है। 3 खिलाड़ी दायरे के बाहर ऑन साइड पर, मिड विकेट, स्क्वायर लेग, लॉन्ग ऑन। इस बार पुल करने का प्रयास किया था, अपिश हुक शॉट इसे कहते हैं, हालांकि कंधे से गेंद टकराई है या नहीं। अंपायर जी हमारे बिल्कुल आंखों में तेल डालकर अंपायरिंग करते हुए धीरे धीरे ये मैच अब रोमांचक मोड में। सुबह की
चाय में शक्कर और मैच में टक्कर बहुत ही ज़रूरी है, और वैसे ही समय समय पर चाय और बड़े लोगों की राय बहुत ज़रूरी है। रोहित जी गाथाड़े, इनकी राय लीजिए आप। ये थोड़ा सा कमेंटेटर कर्स जिसे कहा जा सकता है। रोहित जी, मैंने गेंदबाज की तारीफ की, खराब गेंद डाली, बिल्कुल सुई में से धागा पिरोया, मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में शानदार चौका। डीजे वो मशहूर गाना सुनील दत्त इनके ऊपर फिल्माया गया, किशोर दा इनकी आवाज़, और इसी के साथ अभिनय भी किया था किशोर दा ने। और धर्म पाजी के गाने अगर आप लगाते हैं तो हमें अच्छा लगेगा, क्योंकि ट्रिब्यूट हम देंगे उनको आज के दिन। बहुत ही अच्छे गाने भी उनके भी हैं। आज मौसम बड़ा बेईमान है, जट यमला पगला दीवाना, लेग बाइस का इशारा आता हुआ, और रन संख्या इस सिंगल के साथ आगे बढ़ती हुई हमारे स्कोरर जी रोहित जी गाथाड़े हमें बताते हुए रन संख्या 22 बगैर किसी विकेट। 2 ओवर का खेल समाप्त, 22 रन, और बिल्कुल 50-50 कोस दूर ये वाला बात रहा है, क्योंकि अभी 22 रन बने हैं और 22 की जरूरत है 12 गेंदों पर। धर्मपाजी की याद आती हुई, क्या कमाल का उनका करियर रहा। पंजाब से लेकर अपनी माँ को चिट्ठी लिखकर कहा था कि मैं जाऊंगा बम्बई, और तब मुंबई को बम्बई कहा जाता था। 1995 में मुंबई नामकरण हुआ और एक मशहूर सितारा भारतीय सिने सृष्टि को मिला। उनको करेंगे नमन। 22 रन बने हैं 2 ओवर के खेल के बाद। रन संख्या करजत पीछा करते हुए 44 का, कामोटे को भी अब 12 गेंदों में 22 रन बचाने होंगे। गेंदबाज का नाम, गेंदबाज का नाम मंदार। मंदार जिसकी गेंदबाजी में है धार, जो करता है गेंदों से प्रहार, नाम है मंदार। पहली गेंद हवा में, लॉन्ग ऑन पर गेंद, फील्डर गेंद के नीचे, और ये पहली गेंद पर शानदार वार, चौका मिलता हुआ गानों में चित्रहार। ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार, मिलेंगे रन 4, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। थैंक यू डीजे। चार के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर। ये फिर से एक बार कहीं ना कहीं मैं कहूंगा लूजर वन डिलीवरी ज्यादा डाल रहे हैं। नो बॉल करार दिया है अंपायर ने वेस्ट हाई का, नो बॉल, और उसके बाद फ्री हिट। 28 पर आता हुआ टोटल। एक बार सिंगल हो रही है। ये कहीं ना कहीं जो पैनापन कामोटी की गेंदबाजी में था वो तीसरी ओवर में कम नजर आ रहा है, और हावी हो रही है करजत टीम। 44 का पीछा कर दी बगैर किसी विकेट खोए। पहले विकेट के लिए एक शानदार साझेदारी संजय और दिगंबर के बीच। बढ़िया शॉट, गैप में गेंद, कवर्स के फील्डर दौड़कर आते, तब तक मौका पर्याप्त था कि वो 2 रन चुरा ले। चुरा लिया है तुमने जो दिल को। शानदार 2 रन। रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई 31 पर, अभी भी 13 रन दूर है। 9 गेंदों में 13, यह मौका बन सकता है गेंदबाजी की टीम के पक्ष में भी। इस बार अंदर की तरफ आई है। अंबर को कह दो कि साथ जाए, अंबर को कह दो कि साथ जाए, इस वाइड के लिए जगह बनाए। लगातार रोहित जी 2 वाइड।
धूम्रपान ना करे, ना करने दे, सेहत के लिए हानिकारक। वैसे ही वाइड ना करे, ना करने दे, रन संख्या के लिए हानिकारक। इस बार ऑन ड्राइव, गेंद कारपेट को चूमती हुई दूसरे की मांग, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। ये 2 रन मनोवैज्ञानिक एक बल देंगे कर्जत टीम को कि किस तरह से बड़े शॉट्स भी खेल रहे हैं और सिंगल को डबल्स में भी कन्वर्ट कर रहे हैं। तो रन संख्या 35 पर अभी भी 9 रन शेष है जीत के कर्जत, लेकिन कामोटी टीम को अभी भी जरूरत है एक ब्रेक थ्रू की। जरूरत है किसी श्रीमती की, कलावती की और ब्रेक थ्रू की, और वो ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज। पहला विकेट डीजे। पाटिल शानदार डीजे ऑपरेटिंग। और देखिए जैसे हमने कहा चुरा लिया है तुमने जो दिल को, उन्होंने गाना बजाया। ये प्रेजेंस ऑफ माइंड होना बहुत ही जरूरी है, ये टाइमिंग होना बहुत ही जरूरी है। टाइमिंग रोहित जी के स्कोरिंग में है, टाइमिंग निखिल जी के अपडेटिंग में है, और वैसे ही टाइमिंग हमारे डीजे मास्टर के भी है। समय सूचकता इस बार बढ़िया गेंद थी, शॉट ऑन साइड पर खेल दिया है। क्या ये 2 रन होंगे? पीछे भेजा, और अच्छी बात है कि कोई क्षति नहीं हुई है। रन संख्या सिंगल के साथ आगे बढ़ती हुई 36 पर अभी भी 8 रन शेष हैं, और 3 ओवर का खेल अब समाप्त होता हुआ 12 रन प्रति ओवर 36 रन बने हैं। एक विकेट उनका गिरा है कर्जत टीम का, और उसमें शानदार बल्लेबाजी अभी तक की है संजीव ने 3 चौके लगाए हैं। कुल मिलाकर 17 रनों पर वो खेलते हुए, बराबर संजीव 19 रनों पर वो खेलते हुए, उनका साथ देते हुए दिगंबर, जिन्होंने जो भी अभी आउट हुए 11 रनों पर वो आउट हुए हैं, और कुलदीप 1 पर खेलते हुए। अब 6 गेंदों का खेल शेष है, और निखिल जी 6 गेंदों में 6 में 8 रनों की जरूरत थी। मैच संघर्षपूर्ण स्थिति में। पारी की अंतिम ओवर डॉक्टर तेजस कोपकर, क्या वो ये 8 रन बचा पाएंगे? क्या ये कर्जत टीम के खतरनाक खिलाड़ी, अगर ये मैच वो जिताते तो वो बनेंगे नायक, अगर हारते हैं तो वो बनेंगे खलनायक। अगर गेंदबाज अच्छी गेंदें करता है तो वो बनेगा नायक, और बल्लेबाज बनेगा खलनायक। अगर बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते तो बल्लेबाज बनेंगे नायक, और गेंदबाज बनेंगे खलनायक। कौन बनेगा नायक, कौन बनेगा खलनायक? डीजे। का 25वां संस्करण। ये मैच अब कांटों भरा, 5 में 8। किसकी बनेगी अब गांठ? 5 में रन चाहिए 8। पटकी हुई गेंद, बढ़िया स्क्वायर कट, सुई में से धागा, चौका चौका चौका। इसी चौके का था इंतजार। किसका ये तुमको इंतजार में होना? शानदार चौका डीजे।
तीन कितना, हाँ, ओके, 3 में 3, 3 में 3, ये गेंद निर्णायक रहेगी। इसमें 2 आते हैं या 1 आता है। बढ़िया रनिंग और उतनी ही बढ़िया फील्डिंग भी कामोटे द्वारा। अगर फील्डर्स और बल्लेबाजों की अच्छी क्रिकेट आपको पसंद आई तो एक बार दोनों ही टीमों के लिए तालियां होनी चाहिए। कमाल का स्प्रिंट, एनर्जेटिक परफॉर्मेंस, बढ़िया बल्लेबाजी, उतनी ही शानदार फील्डिंग भी। 2 गेंदे 2 रनों की जरूरत बराबर, और 2 गेंदों में अब ये गेंद निर्णायक रहेगी। इस गेंद को बना डाला तो लाइफ झींगा लाला। 2 गेंदे 2 रनों की जरूरत। सिली मिड ऑन रखा है। ओ माय गॉड, वाइड। निर्णायक क्षण में वाइड आता हुआ। 2 में अभी 1 बनाने हैं। क्या होगी ये कहानी? दो गेंदे 1 की जरूरत, अभी भी जरूरत है। निर्णायक, धक 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 धक, पीछे गए। स्क्वायर में ही रन बनाए हैं उन्होंने, वहां पर फील्डर लगाना था। बहुत ही अच्छी, मैं कहूंगा, ये पीछा किया। पहली बार, दूसरी बार ये हुआ है कि किसी ने पीछा करते हुए इस मैच को जीता है। करजत टीम ने शानदार जीत हासिल की और उस जीत के लिए करजत टीम को हम शुभकामनाएं देंगे और उसके साथ साथ कामोटी टीम को भी हार्ड लक। मैच जीता है करजत टीम ने। डीजे प्रेसिडेंट कुलकर्णी सर अपने खिलाड़ियों का हौसला बढ़ाते हुए हर एक गेंद के लिए उनके द्वारा तालियां हुई, उनको कंधे पे उठाना चाहिए। अगर ये ट्रॉफी आप जीतते हैं तो काफी अच्छा सपोर्ट होना बहुत ही जरूरी है। अपने कंधों पर अनुभव का हाथ होना बहुत ही जरूरी है। कुलकर्णी सर